प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। आणि अमरावतीमध्ये जर पाहायला गेलं तर आज अमरावतीमध्ये शिवप्रेमी आणि आंबेडकरी अनुयायांच्या वतीने भव्य असा मोर्चाचे आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि याच संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे तो काय सांगणार। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य प्रशांत कोरटकरने केलेलं होतं, तो देवेंद्र फडणवीसचा निकटवर्ती असल्याचा आरोप करण्यात येतो। नाही, या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आज जे जे काही बहुजनांचे पुरोगामी नेते असतील, विचारवंत असतील, आदर्श असतील, त्या आदर्शांच्या विचारांवर घाला घालण्याचं सातत्यानं काम इथली मनुवादी प्रवृत्ती करत आहे। मग प्रशांत कोरटकर असेल किंवा अन्य कोणी असेल, तर ही जी काही संघाची जी काही पिलावळ आहे, ही पिलावळ ही नेहमी सातत्यानं अशा आमच्या आदर्शांवर अपशब्दांवर बोलून त्याचं चारित्र्यहनन असेल किंवा अन्य प्रकारे बदनामी असेल, ते सातत्यानं करत आहे। म्हणून त्यासाठी सुद्धा एक कायदा व्हावा की जेणेकरून आमचे जे आदर्श पुरुष आहेत, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, छत्रपती शिवराय असतील, जे काही महापुरुष असतील, त्या महापुरुषांवर उद्या कोणाचीही हिंमत होणार नाही अशा पद्धतीनं त्याला जर कडक शासन झालं तर निश्चितच कुठंतरी या प्रवृत्तीला जरब बसेल। नाहीतर ही जी पिलावळ आहे, ही पिलावळ सातत्यानं समाजामध्ये तेढ निर्माण करायचं, याच्या मागे उद्देश काय आहे तर समाजामध्ये तेढ निर्माण झालं पाहिजे। कुठंतरी मूळ प्रश्नावरून लोकांची मनं भरकटली पाहिजेत, ती दिशाहीन झाली पाहिजेत, हा खऱ्या अर्थानं याचा उद्देश आहे। आणि तो उद्देश सफल न होऊ देण्यासाठी सरकारनं त्यासाठी कायदा आणावा। त्याला पोलीस सुरक्षा देण्यात आली होती, मात्र पोलीस सुरक्षा असूनही त्याने अक्षरशः पळ काढला आणि आता जर पाहायला गेलं त्याला अंतरिम जामीन सुद्धा मंजूर झाला। हे एक त्यांना संरक्षण म्हटलं तरी चालेल। सरकारकडून अशा लोकांना सातत्यानं संरक्षण मिळत आहे आणि ते संरक्षण मिळत असल्यामुळे ही मंडळी यांचं फावत आहे, यांना हे बेभाटपणानं वक्तव्य करत आहेत। आणि त्याचा माज म्हणजे सरकारी पैशातून यांना जे संरक्षण मिळते, मग तो आताच तो राहुल सोलापूरकर म्हणजे त्यावर कारवाई राहिली आणि त्याच्या घरासमोर संरक्षण देत आहेत। तर ही अशी माजलेली जी काही पिलावळ आहे, ती पिलावळ यातूनच तयार होणार आहे। पुढे आणखीन यांची हिंमत वाढणार आहे आणि हे आमच्या महापुरुषांचे विचार दाबण्यासाठी विकृत असे विचार समोर आणणार आहे। हा जो मोर्चा निघतात त्याबद्दल तुम्ही काय सांगणार। मी या मोर्चाच्या बाबतीत हेच सांगेल की आमची ही अस्मिता आहे आणि ही अस्मिता जपणं आज आमचं काम आहे। सर्व जे काही जाती धर्माचे पंथाचे असतील, कारण तर छत्रपती शिवराय हे कोण्या जाती धर्माचे नव्हते, हे कोण्या पंथाचे नव्हते, हे तर रयतेचे राजे, ज्याला रयतेचे राजे म्हणतात, ते रयतेचे राजे होते। आणि त्यांचा अपमान अशा पद्धतीनं करणं हा कदापि पुरोगामी महाराष्ट्र सहन करणार नाही। म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीनं पेटून उठलं पाहिजे आणि यावर आवाज उठवला पाहिजे। नक्कीच ही आमची अस्मिता आहे। छत्रपती शिवाजी महाराजचा अवमान आम्ही खपून घेणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त या मोर्चामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावे असं देखील आव्हान जे आहे अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी केलेलं आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।